भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष राजेजी सावंत साहेब, सेक्रेटरी सन्माननीय केतकर साहेब आणि उपाध्यक्ष राणे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नेमकं कसं वातावरण आणि कशा प्रकारे कामकाज चालू आहे या सगळ्याचा आढावा आता आमचे जिल्हाध्यक्षांनी सर्व मान्यवर मंडळी देणार आहे. भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन, स्थापना दिवस 6 एप्रिल रोजी होणार आहे. 1980 साली जनता पार्टीची स्थापना झाली आणि या 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे आमची जी कार्यालय आहेत, रत्नागिरीतलं मुख्य कार्यालय आणि बाकी इतर तालुक्यामधली, या ठिकाणी झेंडावंदनाचा कार्यक्रम होईल. आणि त्याच्या आधी प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या घरावर झेंडा लावेल, आपल्या परिवाराबरोबर कार्यक्रम करेल झेंडावंदनाचा घरात. आणि साधारणपणे जे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, दक्षिण जिल्ह्यामध्ये म्हणजे चिपळूणपासून राजापूरपर्यंत जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी होतील. त्याच्यानंतर त्याच दिवशी रामनवमी असल्यामुळे भारतीय जनता पार्टीतर्फे या रामनवमीच्या कार्यक्रमामध्ये लोकांमध्ये जाऊन रामनवमी साजरी करण्याचा संकल्प आपण सगळ्याजणांनी केला आहे. तो प्रत्येक ठिकाणी केला जाईल. आणि त्याच्यानंतर 2 वाजता देवेंद्र फडणवीस साहेब, जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं कार्यकर्त्यांसाठी आणि लोकांसाठी असं लाईव्ह प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम अशासाठी आहे की भारतीय जनता पार्टीची दर 3 वर्षांनी सभासद नोंदणी कार्यक्रम असतो. त्याला यावेळी संघटन पर्व असं नाव भारतीय जनता पार्टीने दिलं होतं. आणि ते 6 एप्रिलला या संघटन पर्वाचं साधारणपणे जे लक्ष्य आम्हाला गाठायचं होतं की 1.5 कोटी प्राथमिक सदस्य या पूर्ण महाराष्ट्रामध्ये असावेत, झाले पाहिजेत भारतीय जनता पार्टीचे, असं जे पार्टीचं लक्ष्य होतं, त्या लक्ष्यापर्यंत कालच्या दिवशी म्हणजे 3 एप्रिललाच भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी ते लक्ष्य पूर्ण केलं. आणि त्याच्यामुळे 2 वाजता कार्यकर्त्यांना तसंच इतर जे आमचे सगळे जनता आहे या सगळ्यांना देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः लाईव्ह संबोधित करणार आहेत, कार्यकर्त्यांबरोबर हितगुज करणार आहेत. तसं बघायला गेलं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निव्वळ भारतीय जनता पार्टीला 1.5 कोटी मतदान हे महाराष्ट्रातल्या जनतेने केलं होतं. आणि आज तसाच योगायोग आहे की तेच आम्ही लक्ष ठेवून 1.5 कोटी सभासद करायचं हे लक्ष्य त्यावेळेचे अध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब यांनी कार्यकर्त्यांसमोर ठेवलं. आणि आमचे कार्यकारी अध्यक्ष जे आहेत रवींद्र चव्हाण साहेब, त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे लक्ष्य आपण गाठण्यास यशस्वी झालो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूण हा जो मतदारसंघ आहे, चिपळूण संगमेश्वर, याच्यामध्ये आम्ही 17,000 कार्यकर्ते हे सभासद करून घेतले. रत्नागिरीमध्ये 30,000 कार्यकर्ते सभासद झाले आणि राजापूरमध्ये 16,000 कार्यकर्ते पक्षाचे सभासद झाले. पक्षाच्या दृष्टीनं खरं तर आम्हाला जास्त अपेक्षित होतं सभासद नोंदणी, परंतु राजकीय परिस्थितीचा जर अंदाज घेतला किंवा आमच्याकडे असलेले इथले लोकप्रतिनिधी असतील किंवा खाली सरपंच असतील, या काही प्रमाणात कमी असल्यामुळे कार्यकर्त्यांनीसुद्धा प्रचंड मेहनत घेऊन हे लक्ष्य गाठलेलं आहे. आणि त्याच्यामुळे हा जो कार्यक्रम आहे हा 2 वाजता देवेंद्र फडणवीस साहेबांचा लाईव्ह कार्यक्रम होईल. त्याचबरोबर 10 तारखेला सन्माननीय माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेब यांचा वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचा संपूर्ण एकत्रित कार्यक्रम म्हणजे त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्याचा हा देवरुखला मराठा भवन येथे सकाळी 10 ते 11:30 होईल. आणि त्याच्यानंतर बैलगाडा स्पर्धा ह्या देवरुखला होणार आहेत राज्यस्तरीय, त्याचं ते उद्घाटन करतील आणि सिंधुदुर्गाला जातील. याच दरम्यान 6 तारीख ते 10 तारीख किंवा त्याच्यानंतरसुद्धा नारायण राणे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातील. त्या कार्यक्रमाची माहिती त्या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते आपल्याला या संदर्भात देतील.
याकरताच आपण ही आपल्याला सगळ्यांना बोलवलं होतं. पूर्ण वर्धापन दिन आणि नारायण राणे साहेबांच्या या कार्यक्रमासंदर्भात आपण स्वतः आपल्या वृत्तपत्रातून याची अधिक माहिती जनतेपर्यंत पोचवली तर आमच्या पार्टीच्या दृष्टीने ते उपयोगी पडेल. कार्यक्रमाला कोण कोण असणार? उपस्थिती कोणी आणखी 10 तारखेला राणेसाहेबांच्या वेळी 6 तारखेला कार्यक्रम हा पार्टीचे स्थानिक कार्यकर्तेच हा कार्यक्रम सगळा करणार. आता त्या दिवशी रामनवमी आहे, तर रामनवमीच्या निमित्तानं चिपळूण शहरामध्ये माझ्या मते सगळ्यांनी लाडूचं वाटप करायचं ठरवलं आहे की जेवढं भाविक तिथे येतील त्यांच्यामध्ये जॉईन होऊन ते करायचं. रत्नागिरीमध्ये आमच्याकडे जिल्ह्याच्या कार्यालयात दरवर्षी सत्यनारायणाची पूजा असते, भजन वगैरे हे सगळे कार्यक्रम असतात. जो तो त्या रामनवमीचं औचित्य साधून ते कार्यक्रम केले जातील. नाहीतर पूर्वी कसं व्हायचं, 6 एप्रिलला कुठे रक्तदान शिबिर असायची किंवा अन्य आरोग्य शिबिर असायची, परंतु रामनवमी असल्यामुळे त्या दिवशी रामनवमीचं औचित्य साधून रामनवमीच्या ह्याच्यामध्ये कार्यकर्ते सहभागी होतील. आणि 10 तारखेला राणेसाहेबांच्या वाढदिवसाला मात्र त्या ठिकाणी राज्यस्तरीय नेतेसुद्धा त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी येतील, कुठे देवरुखला. परंतु जिल्ह्याच्या वतीनं तो एकाच ठिकाणी कार्यक्रम घेतला जाणार आहे. चिपळूण शहरातले 60 वर्षाच्या पुढचे भाजपचे जे पदाधिकारी आहेत ज्यांनी 60 वर्ष पूर्ण केले त्यांचा सत्कार राणेसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी ठेवलेला आहे. कुठे चिपळूण सांगा, तुम्ही सांगा ना. कार्यक्रम कार्यालयामध्ये नाही होणार. कार्यालयामध्ये झेंडा वंदन होणार आहे. नाही, घराघरात झेंडा वंदन होणार. आपलं इथे जे बुरुमदेवीचं कार्यालय आहे ना, तेच आपलं कार्यालय मेन आहे. बुरुमदेवीचं जे कार्यालय आहे तेच कार्यालय आपलं भारतीय जनता पार्टीचं नातू साहेबांचा ना. चिपळूणचं कार्यालय तेच आत्ता आहे. कसं आहे, आता आपल्या माहितीकरता सांगतो की रत्नागिरीमध्ये आमचं एक प्रमोद महाजन संकुलच्या इथं स्वतःचं कार्यालय आहे. परंतु आता आपलं जे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी 3 मजली इमारत भारतीय जनता पार्टीची तयार होते. ते साधारण एक चव्हाणसाहेब अध्यक्ष झाल्यानंतर त्या कार्यालयाचं उद्घाटन होईल. भारतीय जनता पार्टीचं धोरण असं आहे की प्रत्येक मंडलाच्या ठिकाणी, म्हणजे आपल्याकडे असं तालुकाचं असतं युनिट, तसं आमच्याकडे मंडल म्हणून एक युनिट आहे. त्याला एक साधारण 100 जे बूथ आहेत ते मिळून एक अध्यक्ष आणि त्याच्यात कार्यकारिणी. प्रत्येक मंडलाचं स्वतंत्र कार्यालय असावं अशी भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे. आणि ते पक्षाचं स्वतःचं, म्हणजे कुठल्या व्यक्तीचं नाही, पक्षाच्या मालकी हक्काचं असं ते कार्यालय असावं असं धोरण आहे. भविष्यामध्ये पुढच्या 3 वर्षांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ही कार्यालय तयार होतील. सध्या परिस्थितीत जी आत्ता कार्यालय अवेलेबल आहेत, उदाहरणार्थ नातू साहेबांचं इथं जे पूर्वीपासून काम ते करत आहेत तिथेच आता कामकाज चालू आहे. पण भविष्यामध्ये पक्षाची स्वतंत्र कार्यालय निर्माण होतील. शहर अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष संदर्भात काय परिस्थिती काय आहे? आता आमच्या निवडणुकांचं कार्यकाल चालू आहे. निवडणुका पक्षांतर्गत आता आमचे सभासद नोंदणी संपूर्ण संपत आली. आता 5 तारखेला सभासद नोंदणी संपेल. त्याच्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे आपले सामान्य सभासद ती नोंदणी झाली. त्याच्यानंतर क्रियाशील सभासद म्हणून एक आमच्याकडे प्रक्रिया आहे की कमीत कमी 50 सभासद करणाऱ्या व्यक्तीला क्रियाशील सभासद होता येतं. आणि जो क्रियाशील सभासद असेल तोच पदाधिकारी होऊ शकतो. आणि त्याच्याकरता प्रत्येक मंडळाच्या किंवा आता तुम्ही म्हणता तसं शहराच्या किंवा ग्रामीण भागाच्या अध्यक्षांची निवड ही पुढच्या 15 दिवसामध्ये संपन्न होईल. निवडणूक पद्धती म्हणजे दुसरे जे क्रियाशील सदस्य जे हो त्याच्यातून निवडणूक होणार. तो जो कोण इच्छुक असेल तो उभा राहायचं. नावं घेतली आम्ही, नावं घेऊन झाली. तुम्ही काय करणार हे उभे आहेत? नावं ज्यांना इच्छा आहे काम करायची, जे क्रायटेरियात बसतात त्यांची पार्टीनं नावं घेऊन पार्टीकडे नावं पोचलेली आहेत. त्याच्यानंतर पार्टी ठरवेल. एकमत झालं तर एकमतानं होईल. एकमत झालं ना पदाधिकाऱ्यांची ते एकमतानं ठरवणार की जे तुमचे बाकी सदस्य पार्टी दोन्ही मतदान करणार. पार्टीतले जे सक्रिय सदस्य आहेत, पार्टीतले इथले जे जुने कार्यकर्ते आहेत, जे काही पदाधिकारी राज्यस्तरीय किंवा जिल्हास्तरीय पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांचं मत घेऊन पार्टी त्या ठिकाणचा अध्यक्षाची निवड करणार.
मग असे इतर सदस्य ते तुमचे सक्रिय सामान्य त्यांचा पण विचार घेणार ना. विचार घेणार की मतदान घेणार हो, तो विचार घेणार म्हणजेच मत घेणार ना. निवडणूक म्हटलं नाही साहेब, हो. मी त्याचं स्पष्टीकरण देतो. भारतीय जनता पार्टीमध्ये दर 3 वर्षानंतर संघटनात्मक निवडणुका होतात, परंतु आजपर्यंतच्या इतिहासात भारतीय जनता पार्टीमध्ये कधीही मतदान होत नाही, झालं नाही. याचं कारण निवड होणार. याचं कारण असं आहे की या पद्धतीला आम्ही प्रत्येक मंडळाला एक निवडणूक अधिकारी दिलेले आहेत. ते निवडणूक अधिकारी इथे येऊन त्यांच्याकडे जी जबाबदारी आहे त्या मंडळात जाऊन त्यांनी तिथल्या स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, जिल्ह्याचे पदाधिकारी, प्रत्येक मोर्चा प्रकोष्ठाचे पदाधिकारी, त्या भागात राहणारे प्रदेशाचे पदाधिकारी, त्या भागातले ज्येष्ठ भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, आणखीन शिवाय मान्यवर मंडळी, अशा 17 प्रकारच्या लोकांबरोबर 1 to 1 संपर्क करून एका बैठकीत नव्हे तर त्यांच्याशी वैयक्तिक एका सेपरेट रूममध्ये बसून जे इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांबद्दल चर्चा केलेली आहे. त्यांची जी मतं आहेत ती मतं कागदावर लिहून घेतलेली आहेत. तो कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे प्रदेश पातळीवर मुंबईला पाठवलेला आहे. असं संपूर्ण जिल्ह्यातलं नियोजन पूर्ण झालेलं आहे. त्याच्यानंतर वरून सगळ्या चर्चा करून त्यांच्या चर्चेतनं जी नावं फायनल होतील ती नावं येतील. त्या मंडळातले जे निवडणूक अधिकारी असतील ते तो कागद घेऊन किंवा ते पाकिट घेऊन त्या मंडळात जातील आणि त्या मंडळामध्ये ते नाव जाहीर करतील. आणि भारतीय जनता पार्टीच्या परंपरेनुसार जे नाव जाहीर होईल त्याला उरलेल्या इच्छुक लोक 100% संपूर्ण पाठिंबा देणार. कुठल्याही प्रकारचा वादविवाद नव्हता ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार. कॉन्फिडेन्शियल जे रिपोर्ट म्हणताय त्यात तुम्ही क्रायटेरिया का वापरलाय? म्हणजे तुमचे जे कॉन्फिडेन्शियल आता तुमचे किती जण इच्छुक आहे? माझ्या 17 प्रकारच्या व्यक्तींबरोबर चर्चा करा असा जो आम्हाला परिपत्रक किंवा आदेश जो आम्हाला पार्टीने दिला होता त्या व्यक्तींबद्दल बोलत नाही, व्यक्तींबद्दल नाही, 17 प्रकारच्या म्हणजे 17 कॅटेगरीमधली मंडळी अशा लोकांमध्ये. ह्यात तुम्हाला सांगायचं झालं तर ह्याच्यामध्ये राष्ट्रीय प्रदेश पदाधिकारी, मंडळात राहणारे मोर्चांचे राष्ट्रीय पदाधिकारी, मंडळात राहणारे प्रदेशाचे पदाधिकारी किंवा कार्यकारिणीचे सदस्य, मंडळातील प्रदेश मोर्चाचे पदाधिकारी, मंडळातील मोर्चांचे जिल्हाध्यक्ष, मंडळातील प्रदेशाचे भाजपचे पूर्व पदाधिकारी, मंडळातील पूर्व जिल्हाध्यक्ष, मंडळातील प्रकोष्ठांचे प्रदेश संयोजक किंवा सहसंयोजक, मंडळातील वर्तमान जिल्हाध्यक्ष, मंडळातील जिल्हा पदाधिकारी, मंडळातील वर्तमान मंडल अध्यक्ष, मंडळात असणारे स्थानिक आमदार किंवा खासदार, मंडळात असणारे माजी आमदार किंवा माजी खासदार, मंडळात महानगरपालिकेचे नगरसेवक, नगरपालिकेचे नगरपंचायतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा सदस्य, मंडळातील पंचायत समितीचे सभापती उपसभापती, अशा 17 प्रकारच्या व्यक्तींबरोबर जी आता सगळ्या 17च्या 17 व्यक्ती प्रत्येक ठिकाणी असतील असं नाही, परंतु त्यामध्ये मॅक्झिमम हे सगळे मुद्दे कव्हर करून ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींबरोबर त्या मंडळात जे निरीक्षक गेले त्यांनी चर्चा केलेली आहे. चर्चा करताना निरीक्षकांनी आपलं कुठलंही मत त्याच्यात लादायचं नाही असा आम्हाला वर्ण आदेश आहे. ही जी 17 लोक सांगतील ते लिहून घ्यायचं. ठीक आहे. हा संघटनात्मक लेवलचा विषय साहेब. आमचं असं म्हणणं आहे फक्त आपली पक्षाची अजेंडा चालू आहे. याच शहरामध्ये आज आपण ज्या शहरात आहोत त्या चिपळूण शहरामध्ये भाजपने असं काही आश्वासन दिलं होतं की स्मार्ट सिटी होईल, हे होईल, ते होईल. त्या पद्धतीने लोकांनी रिस्पॉन्स पण दिला होता. चिपळूणचं नगराध्यक्ष म्हणून एक आधी निवड झाली. बाकी ज्या पद्धतीने तुम्हाला सत्ता अपेक्षित होती तशी त्यावेळी सत्ता होती. परंतु आज या चिपळूणात ज्या पद्धतीची स्थिती आहे, स्मार्ट सिटी जर खूप लांब राहिलं, आज जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत सुद्धा तुमचा पदाधिकारी एकही हात पडताना दिसत नाही. बाहेर पडतो पण तो निवेदन देताना बाहेर पडतो. ज्या पद्धतीने लोकांमध्ये जाऊन काम करायला पाहिजे आज कुठले पदाधिकारी तुमचे दिसत नाही. का दिसत नाही? त्याला एक सपोर्टेड तुम्हाला ह्या निवडणुकीत लोकांनी भरभरून मतदान, तुम्ही आज उत्सव, वाढदिवस सगळ्या गोष्टी साजरी करता, पण लोकांची सर्वसामान्यांचे एवढे प्रश्न गंभीर आहेत. आज तुम्हाला सांगतो वाळूसारखा एवढा प्रश्न गंभीर आहे तो महसूल खातं तुमच्याकडे आहे. आज सगळ्यांची घरकुलं थांबलेली आहेत. एक कुठला निर्णय होत नाही. वाळूचं नवीन धोरण तुमचे मंत्री वारंवार सांगतात 4 महिने, पावसाळा 1 महिन्यावर आला. कसं काय होणार सगळ्यांना? किरकोळ विक्रेता सुद्धा बॅनर लावू शकत नाही. त्या स्वतःचा काय व्यवसाय असेल रस्त्यालगत बॅनर लावू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आज सगळी सर्वसामान्यांची घरकुलं अर्धवट आहेत. हे 1 महिन्यात पूर्ण होणार आहेत का? आज 2.5 ते 3,000 बस वाळू गोळकोटला 2 डेपो पडलेले आहेत. ते त्याला पण मुदत वाढ देतात विक्रीला. सर्वसामान्यांच्या घरकुलांसाठी व्यवसाय करण्यासाठी देऊच ना. वाळू तर पडले त्याच्याकडे काय लोक बघत बसणार आहेत का? तुम्ही पदाधिकारी आहात, तुम्ही अशा पद्धतीचे विषय वरच्या स्तरावर मांडायला पाहिजे.
ते कुठं मांडता येत नाही. ते मगाशी बोलते तशी शहरातला कुठला विषय समोर येतो निवेदनापुरतं दिसते, त्याच्यानंतर काय आम्ही करतोय हे दाखवण्याचा दिखाऊपणा कुठल्या विषयावर कोण पुढाकार घेतो का? कार्यक्रम वगैरे अशा पद्धती सगळेच करतील. मूळ प्रश्नाला हात कोणतरी घालायला पाहिजे. तर निश्चितपणे याच्यात तुम्हाला बदल दिसेल. एक शेवटचा प्रश्न घेऊया. उभाटा सेनेचा एक चांगला कार्यकर्ता तुमच्याकडे आलेला आहे, चांगलं संघटन कौशल्य आहे. जसं परिणाम गोष्टीच्या पाठोपाठ मोदींनी शिवसेनेला चांगलं बळ दिलेलं होतं आणि सकाळच्या नंतर त्यांनी शिवसेना एक हातावर ठेवली होती. तर तुमच्याकडे काय नेमकं फरक पडेल, तुम्हाला त्याचा फायदा काय आणि शहराला फायदा? निश्चितपणे, कारण मोदी हे माझ्यामध्ये 4 वेळा नगरसेवक होते ना, 3 वेळा. त्याच्यामुळे आणि मोदी जरी भारतीय जनता पार्टी जरी आले असतील तरीसुद्धा त्यांनी जे काय नगर परिषदेमध्ये जे प्रश्न मांडले ते सर्वश्रुत आहेत. सगळ्याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पण माहिती आहेत, इतर सगळ्या लोकांना पण माहिती आहेत. त्यामुळे चांगला कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये आला आहे, त्यामुळे त्याचा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला फायदा होणारच. नागरिकांना फायदा म्हणजे जे प्रश्न कालपर्यंत ते शिवसेनेत राहून मांडत होते तेच प्रश्न ते भारतीय जनता पार्टीच्या मार्फत मांडतील. आणि तुम्ही जसं सांगितलं आता जी काही प्रश्न आहेत की हे वाळूचा विषय आहे, त्याच्यामुळे घरकुलांना प्रॉब्लेम येतो, हे जे सगळे प्रश्न आहेत हे वारंवार जे प्रश्न आहेत हे लोकांचे मांडायलाच पाहिजे. आज तर खरं मी तर बोलत नाही, पण तुम्हाला सांगतो की ह्या संदर्भामध्ये मी या चिपळूणच्या शहरातल्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की प्रशासक आहे चिपळूण शहरावर, अशा वेळी प्रशासक असताना आपण सत्तेत आहोत, अशा वेळी लोकांची अपेक्षा आपल्याकडनं असणार. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांबरोबर जाऊन हे दैनंदिन जे प्रश्न आहेत हे यासाठी आपण मांडलं पाहिजे जाऊन. जर मुख्याधिकारी ऐकत नसेल तर त्याला करता आपण आपल्या वरच्या लोकांकडून प्रेशर आणून त्यांच्याकडनंही कामं करून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे, नगरसेवक नाही म्हणून प्रशासन थांबत नाही, पण हे प्रशासनाकडनं काम करून घेण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्ष म्हणून आपली येते. हीच संधी आपल्याला मोठ्या प्रमाणात होती असं मी ह्याच्यापूर्वी सांगितलेलं आहे. फक्त आता तुम्हाला मी ते सांगत नव्हतो का तर ह्या अंतर्गत विषय होता, परंतु मी आपल्याला निश्चितपणे सांगेन हा विषय अगोदर सांगून झालेला आहे इथल्या कार्यकर्त्यांना, इथल्याच नव्हे रत्नागिरीतल्या कार्यकर्त्यांना पण सांगून झाला आहे. इवन पंचायत समितीसुद्धा आता प्रशासक आहे. अशावेळी ग्रामविकास मंत्री जर भारतीय जनता पार्टीचा जर असेल तर तिथली जी काही कामं आहेत छोटी छोटी सेच फंडातली काही काम असतात, काही लाभार्थ्यांना वैयक्तिक योजना ज्या आहेत सोलर किंवा तुमचे कोंबड्या किंवा तुमचे त्यांना क्रेट मिळतात, ह्या गोष्टी आता फक्त प्रशासन चालवते म्हणजे अधिकारी चालवतात. अशावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन बसून सेच फंडातले किती पैसे आलेत जिल्हा परिषदकडनं, लाभार्थ्यांसाठी किती पैसे आलेत, मग हे लाभार्थी कोण आहेत, कोणाला मिळतं आहे की नाही, खरं योग्य माणसाला मिळतं आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे. आता रत्नागिरी नगर परिषद असेल, चिपळूण नगर परिषद असेल, याला 5% निधी हा महिला बालकल्याणासाठी असतोच किंवा तुमचे अनुसूचित जाती जमातीसाठी तो 5% निधी द्यावाच लागतो. तर 5% तो निधी महिला बालकल्याणकडनं कुठं निधी खर्च होतो आहे किंवा अनुसूचित जमातीसाठी जो खर्च होणार आहे तो त्या खरोखर त्या दलित वस्तीमध्ये झाला आहे का? आता प्रशासन अशा वेळी आता बजेट दोन्हीची झाली, रत्नागिरीचं पण झालं, चिपळूणचं पण झालं, राजापूरचं पण झालं, सगळीकडची बजेट झाली, पण या बजेटची कॉपी घेणं गरजेचं आहे. या बजेटमध्ये नेमकी कशासाठी किती तरतूद झाले, शिक्षणासाठी किती झाले, क्रीडासाठी किती झाले, आरोग्यासाठी किती झाले. आता काल पालकमंत्र्यांनी आमच्या चांगला कार्यक्रम राबवला की 100 त्यांना आत्ता दिसले की बाबा जास्त होते, एक्सेस होते, कोण कर्मचारी त्यांना पगार जास्त होता. असं चिपळूणमध्ये पण असू शकतं. म्हणजे हा जो प्रशासनाचा निव्वळ पैसा फुकट जातो आहे, गेले 1.5 वर्ष असंच जातं आहे, त्याच्यावर कंट्रोलच नाही कोणाचा. अशा वेळी आमच्या कार्यकर्त्यांची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की आपण महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सत्तेमध्ये आहोत, अशावेळी त्या प्रशासकाकडून चांगली कामं जनतेची करून घेणं हे अपेक्षा भारतीय जनता पार्टीला 100%. साहेब, दुसरा विषय असा आहे, रत्नागिरी जिल्ह्यासाठी एखादा प्रोजेक्ट मंजूर झाला इमारत किंवा कार्यालय, तर रत्नागिरी ही सिटीच फक्त महत्वाची आहे, उर्वरित तालुक्यात त्याला काही महत्वाचं नाही. सगळ्याच्या सगळं जे हॉस्पिटल पासून ज्या काही गोष्टी मिळतात ते तुम्ही सगळ्या रत्नागिरीत तुम्ही स्वतः रत्नागिरीला उर्वरित जिल्ह्याचा उर्वरित भागाचा पण विचार करणार आहे कोण असेल तर तुमच्या पक्षांतर्गत तुम्ही तशा पद्धतीने करा, तुम्ही सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे. निश्चित तशा पद्धतीचा आपल्या मिळते का? आता तरी होत नाही म्हणून तर प्रश्न विचारतो ना. एक प्रकल्प सांगा की तो रत्नागिरी सोडून बाहेर गेला. एक सांगा, एक जो मंडणगड असू दे, लांजा असू दे, राजापूर असू दे, चिपळूण असू दे. बरं, आता नुकत्याच ज्या विधानसभा निवडणुका झाल्या
माजी विधानसभा वेगवेगळ्या ठिकाणी आपली मागणी होती की इथं भाजपला तिकीट मिळायला पाहिजे, दुर्दैवाने मिळालं नाही. त्यानंतर विधान परिषदेला मागणी होती, तिथं पण थोडीशी निराशा झाली. त्याबद्दल काय सांगता? एक मागणी असणं, कार्यकर्त्याची इच्छा असणं हा भागच आहे. आम्ही 5 पैकी आम्हाला 31 जागा मिळावी, विधानसभेला मिळावी ही मागणी आम्ही केलीच. परंतु याच्या अगोदर लोकसभेची जागाची असं वाटत होतं की शिंदे गटाला मिळेल. तर किरण सामंत खूप इच्छुक होते आणि मिळेलच असं स्थिती आली होती. अशावेळी नारायण राणे साहेबांना ती उमेदवारी मिळाली. त्याच्यामुळे आम्हाला विधानसभेला नाही मिळू शकलं. विधान परिषदेतसुद्धा आता इथे प्रमोद जठार होते किंवा आमचे माधव गोगटे होते किंवा नातूसाहेब होते, यांच्यापैकी कोणाला तरी संधी मिळेल असं वाटलं होतं. परंतु ते काय गणितात बसलं नाही. परंतु हे 1.5 वर्षासाठीच आत्ताच्या जे नेमले गेले ते 1.5 वर्षासाठीच आहेत. पुढचे जे काय 6 वर्षासाठी जेव्हा क्लेम येईल तेव्हा निश्चितपणे कोकणातल्या किंवा रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका कुठला तरी व्यक्तीला संधी मिळेल. आणि तुमचा हा निरोप जो आहे तो कदाचित मी पण पालकमंत्र्यांसमोर सोडतो कुठला, की विकासाच्या संदर्भामध्ये जरा सगळीकडेच बघा म्हणून, व्यवस्थित ठेवा. जरा तुम्ही पण विचारा ना.